अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे, कारण तो आपल्या घरातील लहान देवदूतांशी संबंधित आहे, म्हणजेच आपल्या मुलांशी. उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करतो, पण आपल्या मुलांच्या आयुष्यातील तेजस्वी सूर्योदयासाठी आपण काय करतो? आजच्या काळात मुलं लहान वयातच तणाव अनुभवतात, छोट्या कारणांवरून खचतात. नैराश्य, भीती, असुरक्षितता या गोष्टी बालपणामध्येच दिसू लागल्या आहेत. अशा वेळी आपल्या सनातन संस्कृतीने दिलेला अमूल्य ठेवा म्हणजे मंत्र आणि श्लोक हे केवळ शब्द नाहीत, हे कंपन आहेत. ही सकारात्मक ऊर्जा आहे, ही मानसिक ताकद आहे. आज आपण असे 10 मंत्र जाणून घेणार आहोत, जे मुलांनी रोज म्हटले तर त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात आत्मविश्वास, बुद्धी, धैर्य आणि आध्यात्मिक आधार निर्माण होईल. पहिला गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा सूर्यदेवाला समर्पित मंत्र आहे. हा मंत्र प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी म्हणावा. या मंत्राचा जप केल्याने मुलांच्या बुद्धीला तेज प्राप्त होतं, एकाग्रता वाढते, मन प्रसन्न राहतं, आत्मविश्वास निर्माण होतो. गायत्री मंत्र मुलांच्या शब्दांना शुद्ध दिशा देतो, आळस दूर करतो आणि शिस्त लावतो. 2. गुरु मंत्र. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा मंत्र मुलांना आदर शिकवतो, पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचं महत्त्व पटवतो. ज्या मुलांच्या मनात गुरुविषयी आदर असतो, त्यांच्या जीवनात योग्य मार्ग मिळतो. हा मंत्र सकाळी किंवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी म्हणावा. 3. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्यू मोक्षी यमामृतात. हा मंत्र भगवान महादेवांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. मुलांना भीती वाटत असेल, रात्री वाईट स्वप्न पडत असतील, मनात असुरक्षितता असेल, तर हा मंत्र त्यांना मानसिक बळ देतो. आरोग्य, धैर्य आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद या मंत्रामधून मिळतो. 4. देवी स्तवन मंत्र. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी म्हणजे संरक्षण, आईसारखी माया आणि शक्ती. हा मंत्र मुलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. त्यांना वाटू लागतं, देवी माझ्या पाठीशी आहे. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देणारा हा मंत्र आहे. 5. सरस्वती वंदना. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी सरस्वती ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे. हा मंत्र नियमित म्हटल्याने मुलांची अभ्यासात रुची वाढते, स्मरणशक्ती सुधारते, वक्तृत्व आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थी जीवनात हा मंत्र अत्यंत उपयुक्त आहे. 6. महालक्ष्मी मंत्र. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. माता महालक्ष्मी ही केवळ धनाची देवता नाही, ती समृद्धीची, समाधानाची आणि सदाचारांची देवता आहे. लहानपणीच मुलांच्या मनात पैसा महत्वाचा आहे, पण तो योग्य मार्गाने कमवला पाहिजे, हा संस्कार होणं गरजेचं आहे. हा मंत्र मुलांना शिकवतो, संपत्ती मिळाली तरी अहंकार नको, लक्ष्मीचा सन्मान करा, घरातील अन्न, वस्तू, पैसा यांची कदर करा. महालक्ष्मी मंत्र म्हणणाऱ्या मुलांच्या मनात कृतज्ञता वाढते, त्यांना अपव्यय करण्याची सवय राहत नाही आणि पुढे जाऊन ते प्रामाणिक मार्गाने यश मिळवतात. 7. गणेश मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बालपणी मुलांना सर्वप्रथम कोणता श्लोक शिकवायचा असेल तर तो हाच.
गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, ज्ञानाची देवता, शुभारंभाचा अधिपती. हा मंत्र म्हणताना मुलांच्या मनात विश्वास निर्माण होतो. माझ्या मार्गात अडथळे आले तरी बाप्पा मला मदत करणार. अशा विश्वासाने वाढलेलं मूल संकटांना घाबरत नाही, ते प्रयत्न करत राहतं. अभ्यास सुरू करण्यापूर्वी, स्पर्धा परीक्षा, नवीन कामं, प्रत्येक वेळी हा मंत्र म्हणण्याची सवय लावा. 8. हरे कृष्ण मंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी मंत्र आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी म्हणता येतो. चालताना, खेळताना, बसताना, कधीही. या मंत्राच्या जपाने मन शांत होतं, चंचलता कमी होते, राग आटोक्यात येतो. राम म्हणजे आचार, कृष्ण म्हणजे विचार आणि हरी म्हणजे परमेश्वराचं स्मरण. लहानपणीच जर मुलांच्या जिभेवर रामकृष्णाचं नाव आलं तर त्यांच्या स्वभावात संयम आणि प्रेम निर्माण होतं. 9. रुद्र मंत्र. ओम नमो भगवते रुद्राय. हा भगवान शिवांचा अत्यंत सामर्थ्यवान मंत्र आहे. ओम या नादातून संपूर्ण सृष्टीचा स्पंदन आहे. हा मंत्र जीव आणि शिव यांचं नातं जोडतो. हा मंत्र म्हणणाऱ्या मुलांच्या मनात प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होते. वाईट सवयींपासून दूर राहण्याची ताकद येते. चांगले वाईट ओळखण्याची बुद्धी विकसित होते. आजच्या काळात बाह्य प्रलोभनं खूप आहेत. अशा वेळी हा मंत्र मुलांना अंतर्बळ देतो. 10. नामस्मरण. सर्व मंत्रांचा सार. मंडळी, जर सर्व 10 मंत्र रोज म्हणणं शक्य नसेल तर किमान एक मंत्र तरी निवडा, पण तो रोज न चुकता भक्तिभावाने म्हणा. मंत्र उच्चारताना घाई करू नका. उच्चार स्पष्ट असू द्या. मुलांना अर्थ समजावून सांगा. फक्त पाठांतर नको, भावनेने जप हवा. ज्या घरात संध्याकाळी दिवा लावून मंत्र म्हटले जातात त्या घरात आपोआप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मुलं शांत होतात, घरात भांडणं कमी होतात, एकमेकांविषयी आदर वाढतो. आता पालकांसाठी विशेष सूचना. पालकांनो, आपण जर स्वतः मंत्र म्हणत नसलात तर मुलांकडून अपेक्षा करणं योग्य नाही. मुलं ऐकून शिकत नाहीत, ती पाहून शिकतात. म्हणून आधी आपण सुरू करा. दररोज 5 मिनिटं द्या. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा, एक दिवा लावा आणि सर्वत्र बसून मंत्र म्हणा. विश्वास ठेवा, काही दिवसांमध्येच बदल दिसू लागतील. ही आपल्या संस्कृतीची अमूल्य अशी परंपरा आहे. संस्कृती कठीण नाही, ती पवित्र आहे. बालपणी झालेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. आजपासूनच ठरवा, आपल्या घरात नामस्मरण सुरू करायचं. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या मानसिक बळासाठी आणि आध्यात्मिक आधारासाठी. आणि हे सर्व करताना सदैव स्मरण ठेवा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि संस्कार मूल्य सांगणारे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या मुलांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.